नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांना बसवणे बंधनकारक करण्यात आले. मित्रांनो, RTOच्या नियमानुसार जर तुम्ही ही नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला RTOच्या नियमानुसार जो काही दंड असेल, जो काही फाईन असेल तो तुम्हाला यापुढे भरावा लागणार आहे. तर तुम्हाला ही नंबर प्लेट जी आहे ती नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले. आता ही जी नंबर प्लेट आहे, तुम्ही म्हणाल ही नंबर प्लेट आम्ही कुठे काढायची, तर ही नंबर प्लेट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. मित्रांनो, त्याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण मी प्रोसेस सांगणार आहे की ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमची नंबर प्लेट घर बसल्या कशा पद्धतीने काढू शकता. आता काही पिनकोड असे आहेत की त्या पिनकोडवरती घरपोच ही नंबर प्लेट ऑनलाईन डिलिव्हर होते आणि त्या ठिकाणी तुम्ही ती घर बसल्या ती बसवू शकता. काही ठिकाणी जे पिनकोडला होम डिलिव्हरी अवेलेबल नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला डीलरशिप म्हणजे तुमच्या नियरबायला जे काही डीलर असतील त्या डीलरच्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ती नंबर प्लेट बसवायची आहे. त्याची संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन आहे. मित्रांनो, त्याची संपूर्ण जी माहिती आहे ती माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. आता कोणत्या वाहनांसाठी किती चलन असणार आहे तर ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता की टू व्हीलर जे आहे ते टू व्हीलरसाठी 531 रुपयाचं चलन या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर थ्री व्हीलर जे असतील, ऑटो रिक्षा वगैरे असतील त्यांना 590 रुपयाचे चलन या ठिकाणी आहे आणि ज्या फोर व्हीलर वगैरे असतील त्या फोर व्हीलरला या ठिकाणी 879 रुपयाचं चलन आहे. तर कशा पद्धतीने आपण ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऑनलाईन घर बसल्या कशा पद्धतीने काढू शकतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचे. वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट क्लिक केले तर या ठिकाणी तुमचं इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल. या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारले हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट. यावरती तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी आपलं जे RTO आहे ते RTO या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बघा, या ठिकाणी आपला RTO श्रीरामपूर आहे तर श्रीरामपूर मी या ठिकाणी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला असं इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी बघा त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला कोणत्या प्रकारची नंबर प्लेट या ठिकाणी बुक करायची आहे. ते बुक करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला पहिलेच ऑप्शन दिले ऑर्डर नाव, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. HSRP नंबर प्लेट आपल्याला या ठिकाणी बुक करायची आहे. या ठिकाणी ऑर्डर नाववरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुमचं काही रिशेड्यूल अपॉइंटमेंट करायचं असेल, पुन्हा अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्ही सेकंड नंबरवरती क्लिक करू शकता. त्यानंतर तुमचं पेमेंटचं वगैरे काय असेल ते या ठिकाणी तुम्ही पेमेंट या ठिकाणचं तुमचं स्टेटस बघू शकता. आता आपल्याला नंबर प्लेट बुक करायची तर एक नंबर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी एक अलर्ट्स आला आहे, त्या अलर्ट्सला तुम्हाला या ठिकाणी क्लोज करायचं आहे. या ठिकाणी बघा आपलं व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेट जे आहे म्हणजे आपलं जे राज्य आहे ते राज्य आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट ऑटोमॅटिक आलेलं असेल महाराष्ट्र. त्यानंतर आपल्याला बसवण्याचे स्थान म्हणजे आपल्याला जे लोकेशनला आपली नंबर प्लेट घ्यायची आहे, कुठे बसवायची ते लोकेशन आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. जर तुम्हाला घरी बसवायचे असेल तर या ठिकाणी होम फिटमेंट करायचे आणि डीलरकडून बसवायचे असेल तर डीलर प्रिमायसेस या ठिकाणी हे ऑप्शन निवडायचे. तर आपण या ठिकाणी डीलर प्रिमायसेस हे ऑप्शन निवडतोय कारण का अशा काही ठराविक सिटी आहे जसे की पुणे, मुंबई अशा ठराविक सिटींमध्येच फक्त होम फिटमेंट ही सुविधा तुम्हाला मिळते. बाकीच्या शहरांमध्ये, सिटीमध्ये, गावाकडे तुम्हाला ही होमची सर्व्हिस मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी डीलर प्रिमायसेस या ठिकाणी हे निवडायचे. डीलर प्रिमायसेस निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑर्डर प्रकार विचारला आहे. तर ऑर्डर प्रकार आपल्याला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नंबर प्लेट घ्यायची ती या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. बघा, या ठिकाणी त्यांनी विचारलं आहे कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल म्हणजे या ठिकाणी आपल्याला जुन्या व्हेकलला आपले नवीन नंबर प्लेटची किट घ्यायची आहे किंवा तुमची जर डॅमेज वगैरे झाली असेल तर ते या प्रकारात निवडायचं आहे. तुमची कोणती डॅमेज झालेली आहे ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. या ठिकाणी आपल्याला नवीन घ्यायचे तर या ठिकाणी कंप्लीट ऑर्डरचं हे या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो पिनकोड आहे पिनकोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. पिनकोड टाकल्याच्या नंतर आपला जो वाहन क्रमांक आहे, जो आपल्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी तुमच्या गाडीच्या RC बुक जे आहे त्या RC बुकवरती या ठिकाणी तुमची सर्व डिटेल दिलेली असते. या ठिकाणी तुम्हाला गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्या गाडीचा जो नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या गाडीचा जो चेसी नंबर आहे तो चेसी नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमच्या गाडीचा जो इंजिन नंबर आहे तो इंजिन नंबर या ठिकाणी टाकून तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ही सर्व डिटेल तुम्हाला तुमच्या गाडीचं जे RC बुक आहे त्या RC बुकवरती दिलेली असते. ती बघून तुम्ही या ठिकाणी ती टाकायची आहे. ही सर्व माहिती तुम्ही भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय विथ वाहन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे तुमचे जवळचे शहर कोणते आहे ते शहर या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे. तर आपल्या जवळचं शहर आहे आपलं या ठिकाणी
अहमदनगर तुमचं जे शहर असेल तर तुम्ही ते निवडू शकता। त्यानंतर तुमच्या जवळचे HSRP केंद्र कोणते ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे। तुमचं जे केंद्र या ठिकाणी असेल ते केंद्र या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुमची गाडीची नंबर प्लेट बसवायची। तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे HSRP जे केंद्र असेल ते या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करायचे। बघा या ठिकाणी आपण आपलं जर केंद्र निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पसंतीची जी तारीख आहे, जी तारीख असेल ती तारीख बघा या ठिकाणी ब्लॅक कलरमध्ये म्हणजे काळ्या कलरमध्ये तुम्हाला हायलाईट दिसेल ज्या तारखा अवेलेबल आहेत, आणि ज्या तारखा अवेलेबल नाही आहेत त्या तारखा म्हणजे ज्या तारखा उपलब्ध नाही आहेत त्या तारखा या ठिकाणी तुम्हाला डिसेबल दिसतील। त्यावरती तुम्ही गेल्यानंतर त्यावरती तारखेवरती गेल्यानंतर तुम्हाला असा सिलेक्ट करायला ऑप्शन येईल, आणि ज्या तारखा तुम्हाला अवेलेबल नाही आहेत त्या तारखा तुम्हाला सिलेक्ट करता येणार नाहीत। तर तुम्ही यापैकी तुम्हाला जी तारीख अवेलेबल असेल ती तारीख तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। ती सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला जो तुमचा पसंतीचा टाईम आहे, तुम्ही कोणत्या टायमिंगला जाऊन तुमची नंबर प्लेट बसू शकता तो टाईम तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचा टाईम सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वाहनाचा प्रकार निवडायचा आहे। वाहनाचा प्रकार कोणता आहे, लाईट मोटर व्हेकल आहे की लाईट मोटर व्हेकल रेंट, तुम्हाला या ठिकाणी ते सिलेक्ट करायची, गाडी कोणती ती सिलेक्ट करायची। तुमची गाडी या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म असे या ठिकाणी विचारेल। कन्फर्म केल्याच्या नंतर या तुमचा वाहन वर्ग ऑटोमॅटिक येईल। त्यानंतर तुमचं इथं या ठिकाणी तुमचा इंधन प्रकार कोणता आहे, पेट्रोल आहे डिझेल, ते ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेला असेल। त्यानंतर तुमचा या ठिकाणी इंजिनचा जो प्रकार आहे तो इंजिनचा प्रकार या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे। बघा या ठिकाणी तुम्हाला गाडीचा इंजिन प्रकार निवडायचा आहे। आपली गाडी कोणत्या स्टेजमधली म्हणजे BS4 आहे, BS3 आहे, BS6 आहे ती या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची। तुमचं ज्या BS मधली गाडी असेल भारत स्टेजमधली ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर गाडीच्या मालकाचं जे नाव आहे, ज्याच्या नावावर गाडी असेल ते गाडीच्या मालकाचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचे, नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव या ठिकाणी गाडीच्या मालकाचे नाव टाकायचे। बघा या ठिकाणी गाडीच्या मालकाचं नाव टाकल्यानंतर खाली आपल्याला विचारले GST बिल आवश्यक आहे का। या ठिकाणी जर तुम्हाला GST बिल आवश्यक असेल तर या ठिकाणी तुम्हाला यावरती सिलेक्ट करायचं आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं बिलिंगचं जे राज्य आहे ते राज्य या ठिकाणी कोणतं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला या GST बिल आवश्यक नसेल तर या ठिकाणी तुम्ही ते टिक काढून टाकायचे, आणि आवश्यक असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे। तुमचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे सर्व, तुमचं लँडमार्क असेल, तुमचं शहराचं नाव असेल, त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस असेल, सर्व तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे आणि नेक्स्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर येईल। तुमचा मोबाईल नंबरवरती या ठिकाणी एक क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTP, तुम्ही यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवलं जाईल। तर OTP पाठवण्यासाठी आपल्याला या क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला गेला आहे। बघा या ठिकाणी तुम्हाला OTP टाकायचा आहे, आणि खाली जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चाची या ठिकाणी जे तुम्हाला दिले असेल ते या ठिकाणी टाकायचे आहे। आता या ठिकाणी बघा 11 आणि 12 याची आपल्याला प्लस करायला सांगितले, तर 11 आणि 12 याची प्लस केल्यानंतर आपल्याला येतं आन्सर 23। असा तुमचा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी सॉल्व करून टाकायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची सर्व डिटेल या ठिकाणी ओपन होईल। बघा या ठिकाणी तुम्ही सर्व डिटेल भरल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमची डिटेल चेक करू शकता, तुम्हाला किती चलन वगैरे आलेले, किती GST लागलाय, सर्व तुम्ही तुमची माहिती या ठिकाणी चेक करू शकता। सर्व माहिती चेक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला चेक बटनावरती क्लिक करायचं आहे। चेक बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे चलन आलेलं आहे ते चलन या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल। ते या ठिकाणी तुम्हाला पे बटनावरती क्लिक करून तुम्हाला चलन भरायचं आहे, तुमचं चलन पे करायचं आहे। बघा या ठिकाणी मला 879 म्हणजे 880 रुपये या ठिकाणी आलेले आहे, तर या ठिकाणी तुम्हाला त्यावरती क्लिक करून ते चलन पे करायचं आहे। बघा मी या ठिकाणी क्लिक करतोय। बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत, या ठिकाणी तुम्ही तुमचं चलन पे करू शकता। बघा या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड दिले, नेट बँकिंग दिले, UPI दिले, भीम UPI दिले, त्यानंतर तुमचं वॉलेट असेल, फोनपे, गुगल पे, त्यानंतर तुम्हाला QR कोड सुद्धा असेल। या ठिकाणी सर्व तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही कोणतेही ऑप्शन सिलेक्ट करून त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करता येईल। आता मी या ठिकाणी QR कोड करतोय, QR कोड या ठिकाणी सिलेक्ट भीम UPI वरती क्लिक करून या ठिकाणी मेक पेमेंट फॉर आपलं जी रक्कम असेल ती या ठिकाणी दाखवली जाईल। ते या ठिकाणी मी सिलेक्ट केल्यानंतर बघा मला QR कोड ओपन झाला आहे। या QR कोडवरती आता आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे। बघा या ठिकाणी आपण पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या जी पेमेंट केली त्याची या ठिकाणी रिसिप्ट येईल। ते रिसिप्ट या ठिकाणी तुम्ही प्रिंट हिअर यावरती क्लिक करून तुमची रिसिप्ट प्रिंट करू शकता, PDF मध्ये सेव्ह करू शकता। आता आपण आपली त्याची जी PDF आहे ती PDF या ठिकाणी सेव्ह करून घेणार।
बघा या ठिकाणी तुम्ही प्रिंट रिसिप्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्व तुमची रिसिप्ट या ठिकाणी ओपन होईल। तुमची सर्व डिटेल या ठिकाणी आलेली असेल, तुम्ही या ठिकाणी ती बघू शकता, चेक करू शकता। त्यानंतर तुम्हाला कंट्रोल पी करून या ठिकाणी तुमची जी PDF आहे ती PDF या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची आहे। बघा या ठिकाणी तुम्ही कॉम्प्युटरच्या कीबोर्डवरती कंट्रोल P प्रेस केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रिंट या ठिकाणी सेव्ह टू PDF या बटनावरती क्लिक करायचे आणि तुमची PDF या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची। PDF सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या दिलेल्या तारखेला तुमच्या जे केंद्र निवडले तुम्ही त्या केंद्रावरती जाऊन तुम्हाला तुमची नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे। तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर नंबर प्लेट बसवताना कुठल्याही प्रकारचे चार्जेस, कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायचे नाहीत। तुमचे सर्व पैसे या फीमध्येच इन्क्लूड करून घेतले गेलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला तिथे जाऊन कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायचे नाहीत। तुम्हाला फक्त या ठिकाणी नंबर प्लेट बुक करायची। महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।